दोन्ही संघाचा 12वा खेळाडू आपण पाठवून द्यायचा आहे. दोन्ही संघांचा 12वा खेळाडू आपण त्वरित इकडे पाठवून द्यायचा आहे. अलिबाग संघाचा कातलवाडा संघाचा संघाला जो 12वा खेळाडू आहे तो आलेला आहे. मी रायगड लिफ्टच्या कॅप्टनला विनंती करेन की आपला 12वा खेळाडू आपण पाठवून द्यायचा आहे. पंचांचा काय इशारा येतो सर? पाणी पाणी घेऊन जायचं आहे तिकडे. स्टंपला पाणी पाहिजे तिकडे, त्यामुळे तो पाणी घेऊन जायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही रायगड भूमी आणि त्या रायगड भूमीमध्ये कान्होजी आंग्रेंच्या पराक्रमांची गाथा सांगणारे अलिबाग तालुका आणि त्याचबरोबर मायनाक भंडारी यांच्या पराक्रमांची गाथा सांगणारा अलिबाग तालुका आपण बघतोय. आणि त्या अलिबाग तालुक्यातल्या निसर्गरम्य कोकण किनारपट्टीवरचं हे किहीम गाव, निसर्गाने अगदी वेळेला सुंदर असं स्वच्छ निर्मळ गाव म्हणजेच किहीम गाव. आणि त्या किहीम गाव मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या क्रीडांगणावरती आजची ही मायनाक भंडारी चषक 2025 पर्व 4 या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस, प्रारंभिक दिवस अर्थात शुभारंभ होतो आजच्या दिवसाचा. आणि त्याच वेळेला मी छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी मानाचा मुद्रा करतोय. आजच्या स्पर्धेची अर्थात ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे पहिले आरमार प्रमुख दर्यावीर मायनाक भंडारी यांना भंडारी समाजभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु अर्थात राव बहादूर सीताराम केशव बोले यांना वंदन करते. भंडारी समाज भूषण भागोजी शेटकीर मुंबईचे शिल्पकार तथा मॅनेजमेंट गुरु यांना सुद्धा आपण या ठिकाणी मानाचा मुद्रा करूया. भंडारी भूषण द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त रमाकांत आचरेकर अर्थात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचे गुरु यांना सुद्धा आपण मानाचा मुद्रा करूया. आजच्या दुसऱ्या दिवसाला आपण या ठिकाणी प्रारंभ करतोय. अर्थात गणरायाचा आशीर्वाद घेऊन आजच्या दिवसाला सुरुवात करूया. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वदा देवो सर्व कार्य सुसर्वदा. अर्थात इतिहासाच्या पानावरती, रयतेच्या मनावरती आणि मातीच्या कणावरती विश्वासाच्या प्रमाणावरती राज्य करणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या पहिल्या आरमाराचे आरमार प्रमुख दर्यावीर मायनाक भंडारी चषक 2025च्या आपलं खूप खूप स्वागत आहे. पहिला चेंडूची सुरुवात होईल. अर्थात पहिला चेंडू या ठिकाणी
चेंडूवरती डावखुरा फलंदाज ज्या खेळाडूने गावदेवी वायशेत या संघासाठी खूप चांगली कामगिरी केली आणि त्या संघातून त्यांनी नाव आपलं कमावलं आणि आज तो ज्या संघामध्ये खेळतो एक जबरदस्त खेळाडू अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये डावखुरा शैलीदार फलंदाज म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली तो म्हणजेच राहुल पेडणेकर. गावदेवी वायशेत संघाकडून खेळल्यानंतर आता गावदेवी गोंदलपाडा संघाकडे तो खेळतोय. आज ग्रामीण क्रिकेट खेळल्यानंतर त्याने आपली जी कामगिरी उंचावली आणि आज चांगल्या पद्धतीचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. हा चांगला स्ट्रोक होता, यावरती लॉफ केला, चेंडू सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर चौकार. पहिला चौकार या ठिकाणी आलाय. राहुल पेडणेकरने आपला या चेंडूवरती खातं खोललंय आणि संघाच्या धावसंख्येला सुरुवात केलेली आहे. जिथे आमच्या सोबत आर्यन पाटील वरसुली गावचा एक सुंदर गुणलेखक ज्याची कामगिरी काल आणि आज सुद्धा आपल्या या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. गुणलेखक म्हणून एक तरुण तडफदार असा गुणलेखक आपल्याला इकडे प्राप्त झालेला आहे. यावेळेस आडव्या बॅटने खेळला सुद्धा कार्पेटच्या माध्यमातून चेंडूला खेळलाय. स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती फिल्डिंग करतोय, मात्र त्याच वेळेला एकेरी धावेने राहुलने आपला या ठिकाणी स्ट्राईक बदली केली आहे. एक धाव त्याच्या खात्यामध्ये जातो. धावफलकावरती एकूण 5 धावा लागल्यात. आपण बघतोय श्रीश अँड हा चौकार गेला ना, श्रीश आणि तीर्था इलेव्हन अलिबाग कातलपाडा हा संघाकडे जर खेळाडू आपण बघितले तर श्रीवर्धन दिघी आगरदांडा निडी काटी आणि अर्थात कातलपाडा येथील खेळाडू या ठिकाणी आहेत. म्हणजेच श्रीवर्धन तालुक्यामधले बरेचसे खेळाडू आपण बघणार आहोत. ते त्रिश आणि तीर्था इलेव्हन अलिबाग कातलपाडा संघाकडे, ज्या संघाचा कॅप्टन श्रीवर्धन तालुक्यामधला दीप्तेश उसालकर आपण या ठिकाणी बघतोय, ज्याची कॅप्टनशिप आज कशा पद्धतीने असणार, त्याच्या रणनीती कशा असणार आहेत. कारण अलिबाग तालुक्यामध्ये तो आलाय आणि अलिबाग तालुका म्हणजे पाहुण्यांचं नेहमी स्वागत करणारा तालुका आहे. अर्थात श्रीवर्धन तालुक्यामधून आलेल्या सर्व खेळाडूंचं या अलिबाग तालुक्यामध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. त्यांचा खेळ पाहण्यासाठी अलिबाग वासी खूप उत्सुक आहेत. कारण श्रीवर्धन तालुक्यामध्ये एक उच्च दर्जाचा क्रिकेट खेळला जात असतो आणि त्यामधलाच एक दीप्तेश हा खेळाडू संघनायक म्हणून आज आपल्याला या अलिबागच्या किम गावामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आडव्या बॅटने खेळायचं होतं, मात्र बॅटची एज घेऊन चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला. 30 गजच्या दायऱ्यामधून चेंडू गेलाय, मात्र चेंडूला पकडला जातोय. त्या ठिकाणी एक धाव अजून मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे जातोय. परागने मात्र आपलं खातं खोललं. एका धावेने धावसंख्या एकूण 6 वरती पोहोचले. 6 धावा धावफलकावरती लागला, जिथे पहिले षटक पॉवर प्लेस सुरू आहे. 30 गजच्या दायऱ्यामध्ये फिल्डिंग आपण बघितली तर एक क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेग वरती आहे, एक शॉट थर्ड मॅन वरती, एक क्षेत्ररक्षक आपण बघतोय तो म्हणजे शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे 30 गजच्या दायऱ्यामध्ये. एक मिडॉन आहे आणि 2 क्षेत्ररक्षक आपण बघतोय बॉडी लाईन वरती. आडव्या बॅटने जबरदस्त पुल अँड सक्सेसफुल डीप स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर राहुल पेडणेकरच्या बॅटमधून आलाय हा गगनभेदी गगनचुंबी षटकार. अत्यंत जबरदस्त पॉवर जनरेट केली होती या चेंडूवरती आणि नॅचरल क्रिकेटर जर आपण बघितलं राहुल पेडणेकरचं गावदेवी वायशेत आणि त्यानंतर आपल्या घरच्या संघाकडे म्हणजे गोंदलपाडा संघाकडे तो आज खेळतोय. बघा, या खेळाडूने आपल्या खेळाचा जो दर्जा वाढवला आणि त्यानंतर अख्ख्या अलिबाग तालुका रायगड जिल्ह्यामध्ये या खेळाडूच्या या खेळाचा दबदबा पेश केला, तो म्हणजेच राहुल पेडणेकर. वायशेत संघाचा हुकमी एक जबरदस्त सलामीर म्हणून त्याची बॅटिंग कित्येक वर्ष बघितली आणि आता गावदेवी गोंदलपाडा म्हणजेच त्याच्या घरच्या संघाकडे तो खेळतोय. आज भंडारी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय, एक षटकार आलाय. धावसंख्या एकूण वाढतोय ती म्हणजेच 12 वरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
12 धावा धावफलकावरती लागल्यात. जर आधुनिक क्रिकेटमध्ये बघितलं तर खूप मोठं षटक नाही आहे, कारण आधुनिक क्रिकेट हे जर महागडे षटक म्हणावं लागलं तर 20-25 धावा एका षटकामध्ये जर आल्या तर ते महागडे षटक, परंतु पॉवर प्लेच्या या षटकामध्ये फक्त 12 धावा खर्च केलाय. तो गोलंदाज आपण बघतोय शार्दूल माने या खेळाडूने खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी केले आणि फक्त 12 धावा खर्च केलेला आहे. षटक नंबर दुसरं पॉवर प्लेचं षटक गोलंदाजी मार्कवरती आलाय, तो म्हणजे संघनायक दीप्तेश गोलंदाजी मार्कवरती. संघाची जबाबदारी स्वीकार करताना आडव्या बॅटने घुटना टेकून चेंडूला खेळलाय. स्क्वेअर लेग वरती फिल्डिंग करतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शमिक आपण बघतोय एक अत्यंत चांगला दर्जाचा क्षेत्ररक्षक आहे. अर्थात निगडी काठी गावचा हा क्षेत्ररक्षक आहे. निगडी काठी अर्थात एक जबरदस्त श्रीवर्धन तालुक्यामधला संघ आणि त्यातून हा खेळाडू आपण बघतोय. अत्यंत सुंदर फिल्डिंग. धावसंख्या 13 वरती. एक षटक पूर्ण, एक चेंडू, 13 धावा बिनबाद अशी चांगली सुरुवात या मॅच मध्ये केले. ती म्हणजेच पराग खोत आणि त्याचा साथी फलंदाज या ठिकाणी खूप चांगली बॅटिंग करतोय राहुल पेडणेकर. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये आपण बघतोय सुरुवात अत्यंत चांगली आहे. सलामीची सुरुवात त्याने दिली. भंडारी चषक म्हटल्यानंतर एक नियमबद्ध असा चषक असतो. प्रत्येक नियमाचं पालन करून ही स्पर्धा खेळवली जाते. गेल्या 3 वर्ष या स्पर्धेचं आयोजन अगदी खूप चांगलं या ठिकाणी बघितलं. गेल्या वर्षी मीच त्या ठिकाणी निवडीच्या क्रीडा संकुलनाच्या स्पर्धेमध्ये सुद्धा होतो. याही वर्षी मला ती संधी या ठिकाणी अक्षय गुलेकर आणि काका मात्रेच्या माध्यमातून मिळाली आणि भंडारी चषक या स्पर्धेचं समालोचन करणे म्हणजे खूप प्रतिष्ठेचं असतं. बघा ही स्पर्धा जी आहे तीच मोठी. अलिबाग तालुका नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्हा, रत्नागिरी आणि गोवा या विविध ठिकाणी, नवी मुंबई अशा ठिकाणावरून खेळाडू या स्पर्धेसाठी येत असतात आणि त्यातली ही एक खूप मोठी स्पर्धा. आहा, जबरदस्त फ्लिक, सरळ चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार येतोय. 6 धावेसाठी राहुल पेडणेकरच्या बॅटमधून हा दुसरा षटकार आलाय. 2 षटकार एक चौकारांशी त्यांनी खेळी सजवलेली आहे. अजून एक षटकार लीग त्याचा धावफलकावरती आपण धावा त्याच्या वैयक्तिक स्वरूपाच्या पाहतो त्या म्हणजे 18 धावा आणि संघाची धावसंख्या 6 चेंडू आणि 17 धावेवरती तो खेळतोय. संघाची धावसंख्या एकूण आहे ती म्हणजे 19 वरती. यावेळेला चांगला अपील झालाय, जोर कसा अपील. पॅड वरती चेंडू अपल अदलला होता परंतु पंचाने तो अपील नाकारलेला आहे. अर्थात पंचांचा इशारा या धावेवरती आला नाही. बॅटच्या माध्यमातून मला वाटतं ही धाव आली असेल असं कुठेतरी पंच दर्शवतात. ही धाव या ठिकाणी राहुलच्या खात्यामध्ये जाते आणि किती एक धाव त्याच्या धावफलकावरती जोडली जाईल. 20 धावा धावफलकावरती लागतात जिथे दुसरे षटक प्रगती पथावरती आहे. गोलंदाज दीप्तेश संघाचा संघनायक श्रीवर्धन तालुक्यामधून तो बिलॉंग करतोय आणि आजच्या या भंडारी चषक स्पर्धेमध्ये आपण त्याला बघत आहोत. आहा, सुंदर स्ट्रोक हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि उत्तम झेल. श्रमिक राऊतच्या हातात झेल. पहिला फलंदाज यावेळेला बॅक टू द पॅव्हिलियन. सलामीची जोडी फोडण्याची आवश्यकता होती ती यावेळेला मात्र या गोलंदाजाने संघनायकाने या ठिकाणी फोडले, तोडले आणि पहिला विकेट या ठिकाणी बाद होते तो म्हणजे पराग खोतच्या रूपात. अर्थात पराग खोत आपण बघतोय रायगड लीफ संघाचा तो कॅप्टन आहे आणि तो मात्र बाद झालाय. कॅप्टनने कॅप्टनला बाद केलाय या मॅच मध्ये. नवीन फलंदाज विराज नाही, हा विराज नाही, आपला पाटील कोणतो नवगावचा ना, हेमंत पाटील म्हटल्यानंतर नवगाव गावचा एक जबरदस्त विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची कामगिरी आपण खूप चांगली पाहिलेली आहे. आपण प्रत्येक संघामध्ये 2 आयकॉन खेळाडू खेळवतो आणि त्यामधला हा हेमंत पाटील हा एक आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतोय. नवगाव गावासाठी तो बिलॉंग करतो. अर्थात रिलायन्स नवगाव या संघासाठी त्यांनी कामगिरी खूप चांगली केलेली आहे. अर्थात आपल्या घरेलू क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट बरोबरच त्यांनी
इतर प्रकारचे क्रिकेट चांगले केले, व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली आणि आज तो या स्पर्धेमध्ये आयकॉन म्हणून आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे हेमंत पाटील. उजव्या हाताचा अत्यंत विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. त्याच्या विरुद्ध श्रीवर्धन तालुक्याचा हा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करतोय. दीप्तीचा शॉट ऑफ बाउन्सर चेंडू मात्र अप्रतिम कट केला, चेंडूला सरळ जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला, सरळ सीमारेषेच्या पलीकडे चौकार. सुंदर स्ट्रोक, जागा बनवली होती या चेंडूला. आपण बघतोय त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंट वरती क्षेत्ररक्षक नाहीये, डीप मध्ये हे पाहिलंय आणि हेमंतने पहिल्या चेंडूवरती चौकाराने आपलं खातं खोललंय. धावसंख्या या चौकारने पोचते ती म्हणजेच 24 वरती. 24 धावा धावफलकावरती, दुसरं षटक प्रगतीपथावरती, अर्थात द्रिप्तेश गोलंदाजी मार्कवरती. स्लोवर वन टाकला होता, त्यावरती मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, दुसरा झेल होणार का? लाजवाब रनिंग कॅच, यावेळेला श्रमिक राऊतचा दुसरा झेल. वाह, लाजवाब, तारीफ आहे काबिल. जेवढी तारीफ करावी तेवढी कमी असेल. अप्रतिम, काय रनिंग केले त्यांनी. आपल्या डाव्या बाजूला जाताना या झेल पकडणे तेवढं कठीण असतं, कारण जर हा उजव्या हाताचा खेळाडू असेल तर डाव्या बाजूला धावत जाऊन हा झेल पकडणे अगदी बाउंड्रीच्या लाईनने, म्हणजे अगदी सर्कलच्या प्रमाणे तो धावला होता आणि त्याने तो झेल पकडला आणि मोठी विकेट, अगदी बिग विकेट. आयकॉन खेळाडू यावेळेस 4 चौकारावरती बाद झालाय. तारीफ करावी लागेल दीप्तेशची. स्लोवर वन केला होता, थोडस चेंडूवरची जी गती होती ती गती त्याने काढली होती आणि त्यावेळेला हेमंतला तो चेंडू समजला नाही, चेंडू हवेत खेळला आणि तारीफे काबिल असं श्रमिकने या ठिकाणी झेल पकडलाय. बघा, श्रीवर्धन तालुक्यामधून हे खेळाडू आलेत आणि श्रमिक राऊत हा जर आपण बघितला तर निगडी काठी, श्रीवर्धन तालुक्यामधला एक गाव आहे निगडी काठी म्हणून त्या गावाचं नाव आहे आणि त्या गावातून तो बिलॉंग करतोय. आज काय खेळ केलाय त्याने, दाखवलेली त्याची फिल्डिंग या केहू गावासाठी आणि या अलिबाग तालुक्यासाठी खूप महत्वाची आहे. अर्थात श्रमिक आपण बघतोय श्रीवर्धन तालुक्यातला एक ऑलराऊंडर म्हणून तो त्या संघामध्ये आहे आणि आज अलिबाग तालुक्यामध्ये त्याने सुद्धा एक जबरदस्त खेळ करून दाखवलाय. हे आहे श्रीवर्धन तालुक्याचा खेळ, अप्रतिम, तारीफे काबिल. दुसरा फलंदाज बाद होते, जे ते धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 24 वरती. पहिला फलंदाज बाद झाला होता, धावसंख्या होती त्यावेळेला आपण जर बघितली किती होती, कितीवर पहिला फलंदाज बाद झाला होता, पार्टनरशिप झाली 12 धावसंख्या असताना पहिला फलंदाज बाद झाला होता. 24 धावसंख्येवरती दुसरा फलंदाज, म्हणजे दोन्ही विकेटसाठी, पहिल्या आणि दुसऱ्या विकेटसाठी 12 धावांची पार्टनरशिप या विकेटसाठी झाली होती. तिसरं षटक प्रगतीपथावरती, पॉवर प्लेची जी पाबंदी होती ती संपले आणि त्यानंतर नवीन जो गोलंदाज मैदानामध्ये दाखल होते तो म्हणजेच शार्दूल. दिघीचा एक्सप्रेस गोलंदाज, द्रुतगती गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे ती म्हणजेच दिघी. शार्दूल महाडिक या खेळाडूचं नाव आहे. पहिला चेंडू अगदी वेगाने गोलीच्या रफ्तारने टाकला होता. एक्सप्रेस गोलंदाज का आपण ओळखतो त्या श्रीवर्धन तालुक्यामधला जो दिघी शार्दूल महाडिक गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू वेगाने टाकलाय. राहुल पेडणेकर त्या चेंडूवरती थोडासा फसतोय, कुठलीही धावेत नाही, डॉट येतोय चेंडू. पहिल्या 13 चेंडूमध्ये धावसंख्या 24 वरती आहे. दिघी एक्सप्रेस, शार्दूल महाडिकचा हा दुसरा चेंडू अगदी वेगाने होता, थोडासा शॉर्ट ऑफ बाउन्सर पद्धतीचा चेंडू होता. गोल्डन स्पॉटच्या थोडा पाठीमागे टप्पा आपण तो बघितला आणि त्यावरती पूलचा प्रयत्न फसलाय. राहुल पेडणेकर या 2 चेंडूवरती थोडासा निष्फळ होतोय, परंतु त्याच्या बॅटमधून 2 षटकार, एक चौकार लागलाय. एक चांगली धावसंख्या त्यांनी या मॅच मध्ये जमवली आपल्या संघासाठी. रायगड एक्सप्रेस, रायगड लिप विरुद्ध श्रीश तीर्था 11 यांच्यामधली ही मॅच आपण बघतोय. जे ते फिल्डिंग करणारा संघ आहे तो म्हणजे श्रीश तीर्था 11 कातरपाडा अलिबाग हा संघ फिल्डिंग करतोय. नवीन प्रेक्षक जे युट्यूबला आत्ताच जोडले असतील त्यांच्या माहितीसाठी मी सांगतोय, तिसरं षटक सुरू आहे आणि मिनिटं झालेली आहेत ते मी तुम्हाला सांगतोय. 14 मिनिट आणि 39 सेकंद या ठिकाणी संपलेत आणि तिसरं षटक सुरू आहे. हा चेंडू आपण बघतोय खोदून काढला होता, अक्षरशः शॉर्ट कव्हर वरती फिल्डिंग होते.
एक धाव मात्र राहुल पेडणेकर या ठिकाणी जोडतोय आणि धावसंख्या एकूण वाढतोय ती म्हणजे 25 वरती. 25 धावसंख्येमध्ये राहुल पेडणेकरचा वाटा जर आपण बघितला तर या मॅच मध्ये तो खेळतोय एकूण 18 धावसंख्येवरती खेळतोय. त्यामध्ये त्याने 5 डॉट चेंडू सुद्धा खेळलेले आहेत. एकूण चेंडूचा विचार केला तर त्याने आतापर्यंत 11 बॉल आणि 19 धावा वरती तो खेळतोय. 2 षटकार 1 चौकारांची खेळी त्यामध्ये त्याची आहे. दुसऱ्या बाजूला नवीन फलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच विराज पोपलनकर आपण बघतोय. हा रायगड लिफ्ट संघामध्ये खेळतोय विराज पोपलनकर. गाव कुठलं त्याचं? अगरदांडा या गावावरून तो बिलॉंग करतोय. विराज पोपलनकर हा खेळाडू स्ट्राईक वरती जो 2 खेळाडू बाद झाल्यानंतर मैदानामध्ये येतोय. अगरदांडा अर्थात रेवदंड आपल्या मुरुड तालुक्यामध्ये अगरदांडा हे गाव आहे आणि तिथे आपण बघतोय तिथला तो खेळाडू आहे. वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. जे पंच आपण आज या स्पर्धेमध्ये 2 पंच आहेत. एक अलिबागवरचे पंच आहेत संजय भोईर पेनचे, तर संदीप जोशी हे अलिबागचे पंच आहेत. रिव्ह्यू घेतलेला आहे पंचाने, रिव्ह्यू घेतलेला आहे आणि बीमर साठी रिव्ह्यू आहे. तर मी थर्ड अंपायरला विनंती करेन आपण जायचंय. कोणी आयोजक जाणार नाहीये किंवा कुठला 12वे खेळाडू तिथे जाणार नाहीये याची आपण काळजी घेऊया. कारण फक्त थर्ड अंपायर म्हणून जे पंच आहेत त्यांनाच फक्त ते निर्णय देता येणार आहे. तर थर्ड अंपायर साठी जो कोणी पंच आहे त्याने आपण रिव्ह्यू साठी तिकडे जायचं आहे. पहिला रिव्ह्यू आजच्या दिवसातला जो अंपायरने घेतलेला आहे नो साठी. हाईट बघा. अत्यंत सुंदर क्रिकेट आजच्या या स्पर्धेमध्ये भंडारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था अलिबाग यांच्या वतीने मायनाक भंडारी चषक 2025 पर्व 14 या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण बघितलं तर बरीचशी पारितोषिके या ठिकाणी स्पॉन्सर केलेली आहेत. त्यामधूनच एक खूप महत्वाचं पारितोषिक म्हणजे रोख रक्कम 25,000 रुपये. ही रोख रक्कम गेल्या 4 वर्ष ज्यांच्या माध्यमातून प्राप्त होत आहे असे नागाव ग्रामपंचायतचे मागील 42 वर्षाहून जास्त ज्यांच्या घरामध्ये सरपंच पद आहे असे सन्माननीय नंदुशेठ मयेकर यांच्या वतीने गेल्या 4 वर्षे सतत 25,000ची रोख रक्कम या ठिकाणी दिली जात आहे. त्यांचं मंडळाच्या वतीने खूप खूप धन्यवाद असेल. वाईटचा निर्णय दिलेला आहे पंचाने. थर्ड अंपायरकडे जो निर्णय गेला होता तो वाईटचा दिलेला आहे. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकते आणि ती पोहोचले आता 26 वरती. भंडारी समाजाचं एक मोठं नाव आणि आमचे आदरणीय सर्वांचे लोकप्रिय असे आदरणीय राजनभाई नार्वेकर साहेबांचे इथे आगमन झालेले आहे. मी भाईंचं सहर्ष स्वागत करत आहे संस्थेच्या वतीने. आमचे आधारस्तंभ या मागील चषकासाठी सतत 3 वर्ष ज्यांनी पहिल्या नंबरचं 1 लाखाचं पारितोषिक ज्यांनी दिले ते आदरणीय आमचे भाई यांचे इथे प्रस्थान झालेलं आहे. भाईंचं शब्द प्रमाण आणि त्यासाठी भाई जे सांगतील त्याच्या सूचना आम्ही मान्य करत आलेलो आहोत. त्याच आग्रहास्तर भाई आज इथे उपस्थित झालेले आहेत. भाईंना मी धन्यवाद देतो. भाई धन्यवाद. विलासर भाई म्हटल्यानंतर अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत मित्रत्व एकदम छोटा जरी असला तरी तो भाईंचा मित्र आणि अगदी मोठा जरी असला तो भाईंचा मित्र. हे प्रेम भाईने गेल्या कित्येक वर्ष दिलं आणि अलिबाग तालुक्यातल्या पंचायत समिती या पदावरती त्यांची सुद्धा नियुक्ती झाली होती. एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणजे आमचे लाडके भाई आज या ठिकाणी आगमन होतंय. आमचा उत्साह खूप वाढलेला असेल कारण भाईंचं ज्या वेळी आगमन झालं त्यावेळी त्या स्पर्धेला 4 चांद लागले आणि आज भाई या ठिकाणी व्यासपीठावरती आलेले आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या निमित्ताने खूप खूप स्वागत आहे. इंडिया क्रीडांगणावरती जेथे ओव्हर्स सुरू आहे. षटक नंबर जे पाहतो ते म्हणजे 30रं षटक सुरू आहे. थोडंसं शॉर्ट ऑफ बाउन्सर होता आणि या चेंडूला मात्र वाईटचा निर्णय दिलाय. पंचाने वाईट दिलेला आहे.
बेलसेन. कुठले गेल्या वर्षीचे सिवर्धन झाले. सायकल होती. जो काही निर्णय असेल तो पंचाचा आपण मान्य करायचंय. तटस्थ पंच आपण या स्पर्धेला ठेवलेले आहेत. अनुभवी पंच आहेत. गेल्या वर्षी कित्येक वर्षाचा वाईट दिलेला आहे. अनुभव त्यांच्याकडे आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरती आज या पंचांची नियुक्ती आपण या ठिकाणी केली. वाईटच्या बरोबर धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि ती आता पोहोचते ती म्हणजेच 29 वरती. षटक तिसरं प्रगती पथावरती 29 धावा धावफलकावरती. शार्दूल जो आपण बघतोय तो अर्थात सिवर्धन येथे झालेल्या भंडारी चषकामध्ये मालिकावीराचा मानकरी होता. त्याला पहिली सायकल त्या प्राप्त झाली होती सिवर्धन तालुक्यामध्ये. भंडारी चषक आपण बघितला आणि त्या स्पर्धेचा तो मालिकावीराचा मानकरी शार्दूल माडी. यावेळेला मात्र एका धावेने धावसंख्या पुढे जातोय. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. जेथे 3 षटक पूर्ण म्हणजे 3 षटकामध्ये प्रति षटक 10 धावांच्या सरासरीने धावा या मॅच मध्ये आपण बघतोय. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या होत्या. अर्थात आपण बघितल्या 12. दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या होत्या 12 आणि या षटकामध्ये आपण फक्त 6 धावा खर्च झालेल्या आपण बघतोय. शार्दूल हा सिवर्धन तालुक्याचा एक ऑलराऊंडर आपण बघितला आणि त्याने मालिकावीराचा चषक जो भंडारी चषक सिवर्धन तालुक्यामध्ये झाला होता त्याचा तो मानकरी होता. आणि आज सुद्धा काय षटक टाकले. अप्रतिम. तारीफ करावी तेवढी कमी असणार आहे या गोलंदाजाची. 3 षटक पूर्ण 30 धावा धावफलकावरती. जेथे फलंदाजी करणारा संघ आहे तो म्हणजे रायगड लीफ अलिबाग. जेथे राहुल पेंडेकरची फलंदाजी अजून सुद्धा आहे. जो सलामीसाठी आलेला आहे. 2 षटकार 1 चौकारसनी तो खेळतोय. आता मात्र जो चेंडू नवीन होता ज्या चेंडूवरती लोकर होती ती लोकर कमी झाले आणि त्यामुळे मोठे फटके खेळण्याची शक्यता आहे. 360 डिग्रीचे क्रीडांगण बनवले गेलेलं आहे. राजा शिवछत्रपती किहिमचे हे क्रीडांगण अगदी अलिबाग तालुक्यातले एक सुंदर क्रीडांगण म्हणून ज्याची डागडुजी जर बघितली तर खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बनवलंय. मैदानावरती हिरवगार असं हे गवत आणि त्यावरती आपण ही स्पर्धा खेळत आहोत. राजा शिवछत्रपती क्रीडांगण म्हणजे एक प्रतिष्ठेचं क्रीडांगण आहे. मानाचं क्रीडांगण आणि त्यावर्षी ही भंडारी प्रीमियर लीग मायनाक भंडारी चषक 2025 ब्लॉक केला होता. बंदा चेंडू आणि जोरकस अपील या ठिकाणी विकेट किपरच्या माध्यमातून होते. राकेश ना बॉलरचं नाव काय. विवेक चिंदरकर अर्थात आगरदांडा या गावातला म्हणजेच मुरुड तालुक्यातला हा खेळाडू विवेक चिंदरकर. यावेळेला चांगला फटका लॉंगांच्या दिशेला दणदणीत आणि खणखणीत असा चौकार राहुल पेंडेकरच्या बॅटमधून आणखीन एक चौकार येतोय. 2 चौकार आणि 2 षटकार दिसे या ठिकाणी त्याची बॅटिंग आपण बघत आहोत. धावसंख्या एकूण वाढतो ती म्हणजेच आता 34 वरती पोहोचले. 3 षटक 2 चेंडू मध्ये धावसंख्या आपण बघितली तर 34 आहे. म्हणजे एकूण 20 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावरती 34 धावा लागल्यात. यावेळेला आडव्या बॅटने जबरदस्त हाय अँड हँडसम छक्का स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर राहुल पेंडेकरच्या बॅटमधून आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक 6 धावासाठी. आज राहुलने आपले विकेट सुद्धा ठेवले आणि ज्या वेळेला चांगला चेंडू असेल त्यावरती तो सन्मान सुद्धा देतोय. परंतु एखादा खराब चेंडूचा तो अगदी चांगला खरपूस असा समाचार घेताना बघितला. 3 उत्तुंग षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले. म्हणजे त्याची जर बॅटिंग आपण बघितलं तर चौफेर आहे. म्हणजे ज्या क्रीडांगणाच्या चौफेर तो बॅटिंग करतोय. एक पहिला चौकार त्यांनी लावला होता एक्स्ट्रा कव्हर वरून ऑफ साईडला. अप्रतिम तो स्ट्रोक पाहिला होता. यावेळेला थोडासा पुढे सरसावला होता. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन हा चेंडू तो खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यामुळे तो चेंडू अगदी चांगला आहे. म्हणजे योग्य दर्जाचा चेंडू आहे. थोडंसं शफल झाला होता हे पाहिलं पंचाने आणि त्यामध्ये हा चेंडू योग्य लाईन आणि लेंथ वरती आहे असं दर्शवलंय. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेला एज अँड टेकन राहुल पेंडेकर बॅक टू द पॅव्हिलियन. अत्यंत सुंदर झेल आपण बघितला तर अगदी खाली राहिला होता. जमिनीलगत होता आणि तो झेल त्या ठिकाणी विकेट किपर
आशिषने पकडलाय. आशिषची तारीफ करावी लागेल. आशिष चिंदरकर आगरदांडा मुरुड तालुक्यातला हा खेळाडू आज विकेट किपरच्या रूपात बघतोय आणि त्यांनी काय फिल्डिंग केलंय. विकेट किपरच्या पाठीमागे त्यांनी चेंडू पकडला. अगदी खाली होता, जमिनीवरती होता आणि तो झेल पकडलाय. मोठा विकेट, बिग विकेट. राहुल दोन्ही आपण जर खेळाडू बघितले तर गोलंदाज आणि विकेट किपर हे दोन्ही बंधू आहेत. आगरदांडा मुरुड तालुक्यातले हे दोन्ही खेळाडू दोन्ही बंधू आहेत आणि बंधूंचं जे कॉम्बिनेशन आहे ते जुळताना आपण नेहमी बघितलंय आणि ते इकडे सुद्धा बघायला मिळालं. दादाला दूध काढा सांगा, मला इथूनच कबड्डीला जायचं आहे. सानगोटी आता मी केमला आहे. दादाला फोन कर. चालेल. नवीन फलंदाज मैदानात दाखल होते. उजव्या हाताचा फलंदाज आहे. कोणाला? सिद्धांत कुलेकर. सिद्धांत कुलेकर आपण बघतोय. कुलेकर हा फलंदाज नवीन पाहतोय. हा कुठला आहे कुलेकर? बॉलर कोण आहे? कालोस. षटक नंबर आपण बघतोय. आज चौथं षटक समाप्त झाले. मिनिट झालेले आहेत ते गुणलेखक या ठिकाणी आपल्याला कळवतील. संपला टाइम एक आतमध्ये बघा आपल्याला दंडित केला जातोय. एक क्षेत्ररक्षक जो आपला आतमध्ये होता, बाहेर होता, तो आतमध्ये घ्यावा लागेल. आपल्याला 20 मिनिटाचा वेळ दिला होता. 4 षटकं 20 मिनिटांमध्ये पूर्ण झाली पाहिजे होती, परंतु ती 4 षटकं 20 मिनिटांमध्ये पूर्ण झाली न कारणास्तव 23 मिनिटं झालेले आहेत. त्यामुळे जो एक्स्ट्रा बाहेरचा खेळाडू आहे तो आतमध्ये घ्यावा लागेल. पंच तसं त्या ठिकाणी आपण पाहायचं आहे. अगदी नियमबद्ध नियमांचं पालन करून ही स्पर्धा खेळवली जातो. म्हणून या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये रत्नागिरी, श्रीवर्धन, मुंबई, नवी मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मायनाक भंडारी या चषकाची प्रतिष्ठा आहे आणि त्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केली जातो. कारण या स्पर्धेमध्ये खूप चांगलं आयोजन आणि नियोजन असतं. अंतिम षटक प्रगती पथावरती गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतो तो म्हणजेच उत्तम भाटकर. उत्तम भाटकर गोलंदाजी मार्कवरती असेल आणि अर्थात जो गोलंदाज आपण बघतोय निगडी काठी या गावचा तो खेळाडू आहे उत्तम भाटकर. गोलंदाजी मार्कवरती अंतिम स्लॉगवर घेऊन गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू थोडासा स्लोवर वन लेग कटर होता. हवेत खेळला एक डीप एक्स्ट्रा कव्हरवरती सेल सुटतोय. जीवनदान मिळाला त्या ठिकाणी आणि त्या जीवनदानाचा फायदा हा फलंदाज निगडी काठी गावचा कशा पद्धतीने उचलणार. उत्तम याचा हा पहिला जीवनदान. उत्तम भाटकर निगडी काठी गावचा हा खेळाडू अर्थात श्रीवर्धन तालुक्यामधला हा खेळाडू आपण बघतोय. सुंदर फटका होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात असताना सुद्धा झेल सुटलाय. एक जीवनदान. धावसंख्या एकूण वाढतोय ती म्हणजेच 41 वरती. 5वं आणि अंतिम षटक सुरू आहे. आडव्या बॅटने खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क होत नाहीये. क्षेत्ररक्षक विकेट किपरच्या हातात चेंडू गेलाय. चेंडू निर्धाव जातोय. अत्यंत उत्तम दर्जाची गोलंदाजी श्रीवर्धन आणि अर्थात मुरुड तालुक्यातले हे खेळाडू आज या ठिकाणी आपलं प्रदर्शन दाखवतात. आपला खेळ उंच दर्जाचा दाखवताय. यावरती थोडासा हवेतून चेंडू टाकला होता, फ्लॅट दिली होती आणि त्यावर आणखीन एक झेल सुटलाय. दुसरं जीवनदान मिळतोय या ठिकाणी या षटकामध्ये. बघा एका लागोपाठ 2 जीवनदान मिळालेत. जे क्षेत्ररक्षण चांगलं होत होतं, ज्याची तारीफ केली होती आणि कुठेतरी त्याला गालबोट लागलाय. बघा दोन्ही क्षेत्ररक्षकांनी झेल सुटला. एक एक्स्ट्रा कवरती, एक या ठिकाणी स्क्वेअर लेग वरती झेल सुटलाय. जीवनदान मिळतोय हे दुसरं. धावसंख्या 2 पुढे सरकले आणि ते आता 43 वरती पोहोचले. 43 धावा दाखल लागला. 3-43 अशा स्थितीमध्ये आपण रायगड डीप विभाग हा संघ आपण बघतो. प्रशांत चिमुलकर साहेबांचा हा संघ आहे. अर्थात रायगड डीप चे मालक प्रशांत चिमुलकर आणि पराग खोते त्यांचे कॅप्टन आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण
श्रीश आणि तीर्थ 11 जर आपण बघितला तर त्याचे मालक अंकित गुलेकर आणि त्याचे कॅप्टन दीप्तेश उसालकर हे आहेत. अंतिम षटकातून 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. पुढील चेंडू यावेळेला हवेत खेळलाय. कॉटन बॉलची संधी. गोलंदाज चेंडू खाली. आहा, झेल पकडलाय. बघा क्षेत्ररक्षकांनी चुका केल्यात परंतु मी माझी विकेट प्राप्त करून देईन, मी स्वतः झेल पकडेन असं त्यांनी दाखवलंय आणि हा झेल पकडलाय. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला पोहोचलाय. डगआउट मध्ये पोहोचतोय. आणखीन एक जो चौथा फलंदाज बाद झालाय रायगड लिफ्ट संघाचा. नवीन फलंदाज येतोय विराज फोपलनकर. विराज फोपलनकर हा बाद झालेला आपण बघतोय. विराज फोपलनकर याची विकेट गेले. नवीन फलंदाज मैदानात जातोय. पराग नवीन फलंदाज आपण बघतोय. पराग मैदानात जातोय. पराग आरेकर. पराग आरेकर आता मैदानात असेल. कुठला आहे हा पराग आरेकर? सुंदर फटका. सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून उत्तुंग षटकार. शेवटच्या चेंडूवरती षटकार येतोय आणि धावसंख्येला एक जबरदस्त आकार प्राप्त होतोय. 6 धावेने धावसंख्या उंच जाते, उसालते आणि ती 50च्या पार अर्थात 50 होतात. 50 धावा झाल्यात आणि 51 धावांचं आव्हान ठेवले. बघा शेवटच्या चेंडूवरती षटकार आल्यामुळे जो काही आत्मविश्वास आता रायगड लिफ्ट संघाचा वाढणार आहे. एक मिनिट. आदरणीय भाई, आज आपल्या इथे उपस्थित असलेले मी सचिनजी कदम, दर्शनजी पारकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते भाईने माहिती शाल त्यांचा सन्मान इथे घ्यायचा आहे. मी भाईनाही विनंती करेन, भाई आपला सन्मान आपण घ्यायचा आहे आणि आपले वर्ग असतं आमच्या डोक्यावर असेच कायमस्वरूपी राहू, समाजाचे काय समोर राहू ही आपल्याला समस्त समाजाच्या वतीने विनंती असेल. तसे भाई हे न सांगता सर्व करत असतात. एक आमचं आदरस्थान, समाजाचं मोठं नाव म्हणतात ना की नाम एक काफी आहे, त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आदरणीय भाई. मी भाईने विनंती करतो, भाई तिथे समोर समोर बाबा कॅमेरा घे. जाऊ दे. कल्पेशला कोणाला पाठव. एक आपला फोटो घेऊ. काय लावा. एक मिनिट. मोबाईल कुठे आहे माझा? बघा तो जागा खाली. पुढील दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी यायचंय. भंडारी सुभेदार केम आणि अंश ऑरियन्स 44-44 नागाव संघाच्या दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. तर भंडारी सुभेदार केम संघाचे कॅप्टन शुभम मांजरेकर आणि अंश ऑरियन्स 44-44 नागाव चे कॅप्टन आकाश तवसालकर आपण कृपया नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तसंच मी इथे उपस्थित आदरणीय श्री संदीप चंद्रकांत पेडणेकर साहेब आहेत. मी त्यांनाही विनंती करतो की आपणही आपला मी अक्षयला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते संदीप साहेबांना माहिती शाल आणि आपलं सन्मान चिन्ह द्यायचं आहे, त्यांचा सन्मान करायचा आहे. अक्षयजी गुळेकर. श्री अविनाश राऊत आणि श्री सुशांतजी मयेकर यांना मी नम्र विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. संस्थेच्या वतीने आपल्याला आग्रहाचं निमंत्रण असेल. मी आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. धन्यवाद साहेब.
यानं मेसेज टाक त्यांचे टी शर्ट घेऊन जायचं तू मगाशी टी शर्टला आलं तासभर आपला अविनाश राऊत माजी क्रिकेटपटू यांचं सुद्धा आगमन या क्रीडानगरीमध्ये झालेलं आहे. व्यासपीठाच्या दिशेने ते मार्गस्थ आहेत. अविनाश राऊत एक जबरदस्त क्रिकेटपटू झालेला आहे. विकेट किपर म्हणून त्यांची अविनाश राऊत यांचा सन्मान करते. मी विनंती करतो साहेब आपला माहिती सन्मान घेऊन जायचा आहे. दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. अर्थात सामना जो सुरू आहे रायगड लिफ्ट अलिबाग विरुद्ध श्रीश तीर्था एडिवन कातलपाडा अलिबाग यांच्यामध्ये 50 धावा झाल्यात. 51 धावांचं आव्हान हे आता असणार आहे ते म्हणजेच श्रीश तीर्था एडिवन अलिबाग कातलपाडा या संघाकडे. अंकित गुलेकर या संघाचे मालक आणि व्यवस्थापक आहेत ते सन्मान्य गणेशजी गुलेकर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. या संपूर्ण मॅच वरती ते लक्ष केंद्रित करत आहेत गणेशजी गुलेकर आणि त्याचबरोबर त्याचे कॅप्टन अर्थात दीप्तेश उसावलकर हे सुद्धा एक चांगली त्या ठिकाणी कामगिरी करून आहेत. स्ट्राईक वरती आपण आशिष चिंदलकर आणि शार्दुल माडिक या दोन खेळाडूंना बघतोय. सलामीवीराच्या भूमिकेत 51 धावांचं आव्हान घेऊन ते मैदानात उपस्थित झालेले आहेत. मॅच त्या ठिकाणी पंचांचा इशारा मॅच सुरू होते. तर या मॅचचं दायित्व समालोचन मी आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. पहली गेंद थी यहाँ से गेंदबाजी शुरू होती 30 गज के दायरे में जहां पे गेंदबाज के रूप में अलीबाग के एक खिलाड़ी सूरज मसूलकर सूरज कातलपाड़ा से बिलोंग करते हैं. सूरज मसूलकर पहली गेंद जहां से दूसरी गेंद यहाँ पे ये अच्छी गेंद थी थोड़ी सी नीचे रही मगर गेंद वाइड आती हुई. पहिला कसा डॉट घेतलास काय कसा घेतलास दोन्ही टीमची 11ची टीम मागं पहिला वाइड दूसरा पण दोनों गेंदें यहाँ से वाइड आते हुए थोड़ी सी खराब शुरुआत होते हुए सूरज की तरफ से जबकि सामने बल्लेबाज लेफ्ट हैंड बल्लेबाज है 30 गज के दायरे में बल्लेबाजी करते हुए इस गेंद के ऊपर उठा दिया मगर गेंद सीधे लॉन्ग ऑफ और एक्स्ट्रा कवर के बीच में और पहला झटका यहां से पहला बल्लेबाज बैक टू द पॅव्हिलियन. दोन्ही संघांची 11 प्लेइंगची लिस्ट आपण पाठवून द्यायची आहे. जे पुढील संघ आहेत भंडारी सुभेदार केम आणि अंश ऑरियन्स 44-44 नागाव या दोन्ही संघाच्या कॅप्टनला व्यवस्थापकाला आणि संघ मालकाला विनंती करतोय आपण 11 खेळाडूंची जी लिस्ट आहे ती पाठवून द्यायची आहे आणि दोन्ही संघांनी नाणेफेक करण्यासाठी या टॉस बॉक्स मध्ये त्वरित यायचं आहे. तो नए बल्लेबाज वन डाउन के लिए आते हुए उत्तर शिकांजी पाटील यांचे इथे आगमन झालेले आहे. मी कृपया अस्वस्थ होण्याची विनंती करतो. उत्तम बाटकर जबकि पहली जो विकेट गोल्डन डक के ऊपर आउट हुए बल्लेबाज जो सलामी रूप में आए थे आशीष चिंदरकर कोई रन नहीं बनाए बल्ले से 2 रन के ऊपर उन्होंने अपना विकेट जरूर किया. यहां से थोड़ी सी मिसफील्ड जरूर होती भी थर्ड रन में जो फील्डर खड़ा था उन्होंने मिसफील्ड किया और उन्हीं के कारण एक लेग बाइस का रन आता हुआ सूरज मसूलकर जहां पे 2 गेंदें खराब की थी मगर उसके बाद में लाइन और लेन से गेंदबाजी होती हुई सूरज की तरफ से. टाइम यहां पे लगाया है फील्डिंग करने वाली टीम. सूरज एक बार फिर अपने बॉलिंग मार्क के ऊपर 30 गज के दायरे में यहां से बॉलिंग करते हुए सूरज की गेंदबाजी
अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। यहाँ से गेंद को हुक करना था चाहते थे, थोड़े से ऑफ स्टंप के बाहर निकलकर गेंद को खेलना चाहते थे, मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ। गेंद सीधी विकेट कीपर के हाथों में जाती हुई डॉट बिंदी गेंद आते हुए, डॉट लीलस ने, जबकि बल्लेबाज शार्दुल स्ट्राइक एंड के ऊपर गेंद को यहां से खुद कर निकाला था। थोड़ी सी यार्कर गेंद थी, सूरज मसूलकर की उसे खेला था मिड ऑन के ऊपर। जब तक फील्डिंग होती 1 रन यहां से शार्दुल ने अपने खाते में जोड़ दिया। कुल मिलाकर स्कोर है 4 रन। 1 विकेट के बाद 4 रन। पहले ओवर की शुरुआत यहां से देखी, अच्छी गेंद एक बार फिर जड़ के ऊपर डाली थी, उसे बल्ले का पेस खोला था और गेंद को यहां से कलाई के साथ मोड़ा स्क्वायर लेग में। यहां से 1 रन जरूर मिलता हुआ। 1 रन के साथ कुल मिलाकर 5 रन स्कोरबोर्ड के ऊपर। हालांकि जीतने के लिए 10 के अवसर से रन बनाने हैं, जबकि पहला ओवर 30 गज के दायरे में बढ़िया आता हुआ। अब तक 5 रन। सूरज मसूलकर एक बार फिर अगली गेंद, इस बार आड़े बल्ले से गेंद को खेलना चाहते थे मिड ऑन 30 गज के दायरे में, मगर जब तक फील्डिंग होती तब तक हिरणों की तरह दौड़ लगाते हुए दोनों बल्लेबाज ने यहां से रन पूरा किया। 1 रन के साथ कुल मिलाकर 6 रन स्कोरबोर्ड के ऊपर आते हुए पहले ओवर की समाप्ति हुई और 6 रन स्कोरबोर्ड के ऊपर 1 विकेट के बाद सूरज मसूलकर ने रायगढ़ लीप के लिए गेंदबाजी की है। हालांकि अच्छी नफी तोड़ी और कंजूस गेंदबाजी। पहला ओवर अच्छा घट्टा हुआ रायगढ़ लीप के लिए, क्योंकि 6 रन सिर्फ खर्च किए हैं पहले ओवर में। जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, आपल्यासाठी वेळ लावलेला आहे 20 मिनिटाचा वेळ असेल। आपले 4 षटक या ठिकाणी जर 20 मिनिटांमध्ये पूर्ण होत नाहीये तर आपला एक खेळाडू मात्र 5व्या षटकामध्ये आतमध्ये घेतला जातो आणि त्याचा जो दंड काय आहे तो तुम्हाला माहित आहे। पहले ओवर की समाप्ति के बाद अब थोड़ी सी फील्डिंग में तब्दीली हो सकती है। 3 फील्डर जो 30 गज के दायरे में रख सकते हैं, जो पाबंदी थोड़ी सी कम होती हुई दूसरे ओवर में। गेंदबाज के रूप में रायगढ़ लिप से गेंदबाजी के लिए अपना निजी पहला और टीम की ओर से दूसरा ओवर लेकर गेंदबाज बॉलर पहली गेंद अच्छी गेंद थी, उसे खेल दिया कारपेट द्वारा। शॉर्ट स्क्वायर लेग में गेंद को फील्ड किया। 1 रन यहां से मिलेगा जरूर शार्दुल को। 1 रन के साथ स्कोर मिलाकर स्कोर 7 के ऊपर। विघ्नेश है गेंदबाजी के ऊपर निजी दूसरा और टीम की ओर से लेके विघ्नेश राउत। अच्छी गेंद थी, सीधे बल्ले से खेल दिया ऑन साइड की तरफ। लॉन्ग मौजूद है, लॉन्ग की अच्छी फील्डिंग हुई। 1 ही रन के ऊपर संतुष्ट होना पड़ेगा इस बार इस बल्लेबाज को। जो बल्लेबाज है शार्दुल और उत्तम भाटकर, दोनों बल्लेबाज अब क्रीज के ऊपर है दूसरे ओवर में। हालांकि जो अवसर चाहिए वो 10 के अवसर चाहिए थी, मगर पहले ओवर में 6 रन आए। इस बार हुक कर दिया, एक अच्छी शॉट हवा में, गेंद अच्छी फील्डिंग, लाजवाब। तारीफ करूंगा इस फील्डर की, क्या उन्होंने गेंद को रोकते हुए एक पैर ऊपर रखा, एक पैर बॉडी लाइन के अंदर था, गेंद को अंदर लेके आए और उसके बाद में उस गेंद को फील्ड किया और फेंका। तारीफ करनी होगी, लाजवाब। इस खिलाड़ी का नाम, फील्डर का नाम है, दोन्ही कॅप्टन आले असतील तर आपण इथे यायचंय। कॅप्टन फायनल कॉल आहे आपल्याला, चला दोन्ही संघाच्या संघनायकाला फायनल कॉल आपण दिलाय। आयोजक या ठिकाणी आपली वाट बघत आहेत, नाणेफेकीसाठी आलेले पाहुणे सुद्धा आपली वाट बघत आहेत। मी फायनल कॉल करतो, शुभम मांजरेकर आणि आकाश तवसालकर आपण नाणेफेकीसाठी या, चला लवकर। आकाश तवसालकर, आकाश वॉरियर 444 कॅप्टन आकाश तवसालकर यांनी लवकरात लवकर तासबस करू यायचं आहे नाणेफेकीसाठी। देखिए यहां से शार्दुल ने गेंद को लॉफ किया था, डीप एक्स्ट्रा कवर मौजूद नहीं था, उसके ऊपर से
गेंद को खेल दिया सीधे बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। खूबसूरत सा शॉट, 4 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 16 रन के ऊपर। हर एक ओवर में 10 की औसत चाहिए थी। अब तक दूसरा ओवर शुरू है, यहाँ से शार्दुल के ऊपर पूरी जिम्मेदारी है। देखिए ऑलराउंडर के रूप में श्रीवर्धन तालुका में ये खिलाड़ी अच्छी फील्डिंग कर, अच्छा खिलाड़ी है। षटकार 6 रन, हालांकि उस गेंद के ऊपर 6 रन आए थे शार्दुल के। तारीफ करूंगा उस शॉट की। एक कॅप्टन आलेला आहे या ठिकाणी, आणखी एका कॅप्टनला विनंती करतोय, आकाश तवसालकर आपला कॅप्टन वाटो। आकाश या, आकाश तवसालकर आपली वाट बघत आहेत तिकडे, आणि ज्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो ते मान्यवर सुद्धा उपस्थित आहेत। आकाश 3 वाईड, 2 वाईड, हां 2 वाईड, एक सिंगल डॉट सिंगल डॉट सिंगल। आदरणीय भाई आज या व्यासपीठावरती नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत। अलिबाग पंचायत समितीचे माजी सदस्य आणि या मंडळाचे थोर आधारस्तंभ म्हणून ज्यांनी गेल्या 4 वर्ष प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लावलं, 15 घरात लागले असे सन्मान्य भाई यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल केलेला आहे। टॉस लागलाय, अर्थात बॉलर टॉस कोणी जिंकलाय? अक्षय, टॉस कोणाच्या बाजूला लागलाय? अंश ऑरियन्स नागाव या संघाच्या बाजूला, म्हणजे आकाश तवसालकर या संघाच्या बाजूला टॉस लागलेला आहे। निर्णय आपण काय घेतला? डॉट बॉल ना, निर्णय थोड़ा वेटिंग वरती आहे। बोलिए पुन्हा या मैच कडे, जहां पे गेंदबाजी के लिए एक बार फिर अपना दूसरा और टीम की ओर से तीसरा ओवर लेकर सूरज मसूलकर मौजूद होता हुआ, ऊंची हवा में गेंद लॉन्ग ऑफ मौजूद, और इसी के साथ और एक झटका लगता हुआ और एक बल्लेबाज बैक टू द पैविलियन, उत्तम भाटकर बैक टू द पैविलियन होते हुए, और एक विकेट सूरज मसूलकर को। सूरज ने पहला विकेट लिया था, पहला ब्रेक थ्रू दिया था पहले ओवर में, और दूसरे ओवर में एक और विकेट। 5 रन उन्होंने खर्च किए थे, 6 रन खर्च किए थे, पहले 5 रन खर्च किए थे, एक विकेट उन्होंने लिया था। देखिए उसी खिलाड़ी को एक बार फिर दूसरा ओवर लिया है। सूरज मसूलकर कातलपाड़ा से बिलोंग करते हैं और आज रायगढ़ लिप अलीबाग के लिए यहाँ से खेलते हुए, जबकि उनके ओनर है प्रशांत चिमुलकर, और पराग खुद के कैप्टनशिप में एक अच्छी गेंदबाजी करते हुए रायगढ़ लिप के लिए सूरज। नहीं बल्लेबाज दीप्तेश पुसालकर, हालांकि श्रीवर्धन निगड़ी काटे से बिलोंग करते हैं, कैप्टन है टीम के। उनके ऊपर पूरी जिम्मेदारी ऑलराउंडर के रूप में अपने श्रीवर्धन तालुका में वो एक खिलाड़ी जिनका नाम पूरा श्रीवर्धन जानता है, वही खिलाड़ी आज मौजूद होते हुए, हालांकि थोड़ी से बैकफुट जा चुकी है टीम, मगर दीप्तेश इस टीम को जहां से बैकफुट पे है वहां से फ्रंट फुट पे लाना चाहेंगे। कुल मिलाकर स्कोर अब तक खड़ा हुआ है 15 रन। तीसरा ओवर शुरू, सूरज मसूलकर यहां से रिवर्सिव करना चाहते थे, गेंद सीधे पैड के ऊपर, लेग बिफोर द विकेट के रूप में दीप्तेश बैक टू द पैविलियन। सूरज का ये तीसरा विकेट, हैट्रिक के ऊपर सूरज मसूलकर। देखिए कातलपाड़ा के बिलोंग खिलाड़ी, एक ऑलराउंडर सूरज मसूलकर पहली बार इस टूर्नामेंट में, इस प्रतियोगिता में हैट्रिक के ऊपर एक कीमती विकेट, कैप्टन का विकेट लिया है। हालांकि दीप्तेश रिवर्स सिर्फ खेलना चाहते थे, लेग बिफोर द विकेट के रूप में जो बीचों बीच पकड़े गए विकेट के ऊपर, जहां पे अंपायर संजय भोईर पेन से बिलोंग करते हैं। संजय भोईर ने यहां से देखा कि बीच में है और यहां से लेग बिफोर विकेट के रूप में उन्हें आउट करार दिया। विकेट गिरता हुआ यहां से, और एक विकेट यानी कि 4 विकेट गिर चुके हैं। सिर्फ स्कोर बोर्ड के ऊपर रन अब तक खर्च किए हैं 15 रन।
स्वरूप, नए बल्लेबाज स्वरूप अब विकेट के ऊपर आते हुए, हालांकि स्ट्राइक एंड के ऊपर स्वरूप नागवेकर दिघी से बिलोंग करते हैं। स्वरूप अच्छी गेंद, इस गेंद के ऊपर भी कोई रन नहीं खर्च किया सूरज मसूलकर ने, और अब तक 4 गेंदें की है और उसमें 4 डॉट और 2 विकेट। देखिए आज अगर ये 2 गेंदें डॉट आती है तो पहला गेंदबाज जिन्होंने मेडन ओवर डाला, ये 5वीं गेंद सूरज की है और एक गेंद यहां से डॉट आती है, लाजवाब गेंदबाजी, कोई मौका नहीं, कोई यहां से रन नहीं आता हुआ। 5 गेंद डॉट आई है, 2 विकेट। अगर आखिरी गेंद डॉट आती है तो मायनाक भंडारी चषक 2025 के पहले गेंदबाज काल एक गेंदबाज ने मेडन ओवर डाला था ये गेंद, और ये डॉट आते हुए, और ये दूसरा गेंदबाज सूरज मसूलकर मायनाक भंडारी चषक के हैट्रिक और 2 विकेट लेने, माफ कीजिए मेडन और 2 विकेट लेने वाला ये गेंदबाज। कुल मिलाकर स्कोर है सिर्फ 15 रन 3 ओव्हर के समाप्ति के बाद। हॅलो, एक मिनिट सर, इथे आपल्या इथे व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय श्री अविनाश राऊत साहेब आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपला मान सन्मान घ्यायचा आहे. तसेच श्रीकांतजी पाटील साहेब, सुशांतजी महेकर साहेब, राकेशजी शिवलकर साहेब, मी आपल्याला विनंती करतो. प्रथमतः मी अविनाश राऊत साहेबांना विनंती करतो आपला मान सन्मान घ्यायचा, एक शाल, मायची शाल. मी दर्शनजी पारकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रशांतजी चिमुलकर साहेबांच्या वतीने या गोलंदाजाला 1000 रुपयाचे पारितोषिक आलेलं बघा. संघ मालक खुश झाला या गोलंदाजावरती आणि 1000 रुपयाचे पारितोषिक लावलंय ते रायगड लीगचे मालक प्रशांत चिमुलकर साहेबांच्या वतीने 1000 रुपयाचे पारितोषिक आहे. आर्यन बोरकर 4 विकेट, 2 हा निखिल भाई आता लागली 5 मिनिटात. हा कुठे मैदानात आपण 2 खेळाडू जो बघतो दिघी येथील आहेत, आणि बघा अप्रतिम चेंडू पराखोतने सुरुवात चांगली केली आहे. तसंच सन्माननीय श्री श्रीकांतजी पाटील साहेब यांनाही विनंती करतो. कल्पेश कवणेकर यांच्या शुभ हस्ते मायेची शाल, एक सन्मान चिन्ह. धन्यवाद पाटील साहब. थोड़ी सी गेंद स्लोवर वन थी, उसे पुल किया था, मगर बैकवर्ड स्क्वायर लेग में जो फील्डर विराज खड़े थे उन्होंने गेंद को छलांग लगाकर रोक दिया, जहां पे उन्होंने 6 रन बचाए, 5 रन बचाए, वहां से छक्का रोका. तारीफ करनी होगी इस खिलाड़ी की जिन्होंने बढ़िया फील्डिंग आज की तरह वीरू ने की है. वीरू थे वहां पे खड़े फील्डर, उन्होंने बढ़िया फील्डिंग की है. एक बार फिर पराखोत अगली गेंद लेकर पुल कर दिया गेंद को हवा में, और गेंद सीधे स्क्वायर लेग का मिड विकेट के सर के ऊपर शानदार फ्लैट एंड फ्यूरियस छक्का. सुशांतजी महेकर साहेब यांना विनंती करतो की आपण एक मायेची शाल आणि सन्मान आपला घेऊन यायचा आहे. आदरणीय सुशांतजी महेकर साहेब. मी दर्शनजी पारकर कल्पेश खवणेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते महेकर साहेबांना त्यांचा सन्मान द्यायचा आहे, त्यांचा सन्मान करायचा आहे. कुल मिलाकर 22 रन स्कोरबोर्ड के ऊपर आते हुए चौथा ओवर शुरू और 22 रन आते हुए 50 की 51 रनों की जरूरत थी, 51 रनों की जरूरत है, अब तक 22 रन स्कोरबोर्ड के ऊपर. पराखोत एक बार फिर आड़े बल्ले से गेंद को मोड़ दिया, बड़ा गैप, मगर सूरज मसूलकर मौजूद है, उन्होंने अच्छी तरह से गेंद को फील्ड किया. थ्रो आता हुआ 1 ही रन के ऊपर संतुष्ट होना पड़ेगा. अब 23 रन स्कोरबोर्ड के ऊपर आते हैं, अभी भी जीतने के लिए चाहिए 28 रनों की जरूरत है. एक लंबा फासला है गेंद और रनों के बीच में. आखिरी कुछ गेंदें इस ओवर में आनी है, आखिरी यानी कि 7 गेंदें और 28 रनों की जरूरत है.
छक्के और चौके लगाने पड़ेंगे इस बार बढ़िया शॉट, हवा में काफी देर तक ऊंचा हाई एंड हैंडसम छक्का, 6 रन। आदरणीय राकेशजी शिवलकर यांना मी विनंती करतो की आपणही आपला सन्मान घेऊन जायचा आहे. मी कल्पेशजी खवणेकर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते राकेश शिवलकर साहेबांचा सन्मान करायचा आहे. मायाची शाल, सन्मान चिन्ह. देखिए यहाँ से छक्का लगने के बाद कुल मिलाकर स्कोर छलांग लेता हुआ 29 रन के ऊपर. चाहिए अब जीतने के लिए 22 रनों की जरूरत है. देखिए ये मैच थोड़ा धन्यवाद राकेश साहब, धन्यवाद कल्पेश खवणेकर. फंस चुका था मगर इस छक्के के साथ मैच एक बार फिर यहाँ से तराजू की तरफ तोलता हुआ. देखिए ये मैच इस छक्के के साथ अब घूम चुका है. 6 गेंदे और 22 रनों की जरूरत, यानी कि 3 छक्के या 4 छक्के अगर आते हैं तो मैच जीत सकती है इस बार श्रीश एंड त्रिशा 11 अलीबाग कादलपड़ा. देखिए यहां से मौका बन सकता है जहां पे 6 गेंदे 22 रनों की जरूरत है. 29 रन बन चुके हैं. 6 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता आहे. 29 धावा झाल्यात बघ बरोबर आहे ना. 23 आणि 6 29 ना. काय झालाय 51 ला विन आहे. 50 धावा तुमच्या झाल्यात. पहिल्या ओव्हरला 5 आल्या. ठीक झालं 30 झालं 30 झाल्या वाटतं तिकडे 30 झाल्यात फक्त. पहिल्या ओव्हरला किती आल्या? दोन ओव्हरला 15 होत्या. 15 पहिल्या ओव्हरला 5 आल्या, दुसऱ्या ओव्हरला 10, तिसऱ्या ओव्हरला 0 आणि दादा पहिल्या ओव्हरला 5 झाल्या. 3 ओव्हरला 15 होत्या. अरे पहिल्या ओव्हरला 5 होते. असू दे, मी नाही बोलत नाही. तिथे हां पहिल्या मेडन 5 आली, झाल्या. ती मेडन. 5 आल्या. हां. नंतर रिजेक्ट टाकली. हां. त्याला 10 आल्या. 10. आणि ह्या ओव्हरला 14 आल्या. बरोबर 29 झाल्या. मग ती तिसरी ओव्हर मेडन गेली. तिसरी मेडन गेली. तिसरी ओव्हर मेडन गेली. 51 रन आली. हा बरोबर आहे. 29 आहे आपला 29 असते. 29 झाल्या. आता हा बोला 5. हो 5 होतं बरोबर आहे. नाही 15. दुसऱ्या ओव्हरला 10 झाला. एक लेग पाईस गेली तर भाऊ. नाही ना तिसरी ओव्हर 10 झाले. दुसऱ्या ओव्हरला तिसरी मेडन गेली ना. माझ्या ह्याच्यामध्ये फक्त बॅट करत असतात. एक लेग पाईस किंवा नाही. एक पाठी गेली माहिती लेग पाईस लागून ती एक रन घेतली ती पण हो हाताच्या बाजूला त्याच्या स्लिप मध्ये पण आता एक गेला तो कीपर. अरे ती पण घेतली. कशी काय आली? दुसऱ्या ओव्हरला पहिल्या ओव्हरला 5 होत्या. हा बघ ना. ती एक रन लेग बाय. अरे लेग पाईस ची बॉर्डर मध्ये जाऊन होत नाही. हो पण कधी काढलेली? किती ओव्हरला? त्या लेफ्टीच्या तिथे गेला स्लिप मध्ये दुसऱ्या ओव्हरला एक मागे गेला ना बॉल कीपरच्या तिथे स्लिप मध्ये गेलं. एक लेग बाय दुसरा बॉल ना दुसरा बॉल बघ ना लिहिले आहे बघ. पहिल्या 2 रन एक आले. हा बघ ना. एक एक काढली आहे बघ. एक आहे. अरे तुझं लक्ष आहे काय? हे 2 वाईड आहेत पहिले. हा पहिले हा हे 2 वाईड आहे. मग विकेट आहे. हे झाला. ही एक आली. 3 4 आणि 5 पहिली ओव्हर क्लिअर झाली. ती लेग बाय यांनी फक्त डायरेक्ट लिहिले. बस डायरेक्ट लिहिलंय. रन मी पण होतो. पहिल्या 5 झाला. पहिल्या ओव्हरला 5 झाले. बरोबर आहे हो. पहिल्या ओव्हरला 6 5 5 आल्या. 2 वाईड आणि 3 सिंगल आल्या. एक लेग बाय झाली ती लिहिला नाही ते कीपर. अरे लिहिली डायरेक्ट त्यांनी एक सिंगल टाकली. डायरेक्ट त्यांनी एक सिंगल लिहिली. तिथं फक्त मॅच बघतोय काय तू? त्यांनी पण पहिला इथं 6 केलेले. आम्ही बरोबर सांगितलं ना 5 आहेत त्या. 2च वाईट टाकलेली पहिले. 2 ओव्हरला 15 होता. 2 ओव्हरला 15 होता. या ओव्हरला 14 झाले. हो बरोबर आहे स्कोर. चला निर्णय झालेला आहे. 29 धावा झाल्यात. 22 धावांची आवश्यकता है. 29 रन बन चुके हैं. 22 रनों की जरूरत है. 6 गेंदे और 22 रनों की जरूरत है. एक अच्छा मुकाबला अरे ते मगाशी जहाँ से दो बल्लेबाज यहाँ से बल्लेबाजी करते हुए स्वरूप और उनके साथी बल्लेबाज श्रमिक राहुल श्रमिक और
बल्लेबाज स्वरूप के ऊपर पूरी जिम्मेदारी होगी, जबकि स्वरूप नागवेकर और शमिक राउत दोनों बल्लेबाजी अच्छे करते हुए 6 गेंदे और 22 रनों की जरूरत गेंदबाज के रूप में आखिरी ओवर लेकर गेंदबाज मौजूद होता हुआ। पहिला 6 बोललो तुम्ही, हा बोलला अरे त्याला माहिती आहे हे का? 6 बोललो होतो, 2 वाईट तर आले, तुम्ही 5 केलं, 2 व्हाईट आल्यानंतर लेग बाय झाली, 2 वाईट नंतर या 3 एक बाय झाली. मी 6 बोललो होतो, नंतर तुम्ही दुसरी ओव्हर सांगला तू मला 5 आहे. हा बोलला मला की तू काय इथे डॉट आला ना बॉल पहिला, डॉट लिहिला मी ह्याच्यावरून सांगितलं 5 2 वाईड मग विकेट आली. 6 बोललो. मॅच चालू कर, दुसरीवर चेक कर. तो लक्ष ठेव ना इंग्रोज, तू बसलायस कशाला रे? 8 नंतर त्या कोपऱ्यात कॅच तिथे आली, तिथे 2 रन आल्या, 10 झाले आणि षटकार गेला, 16 झाला. 16 झाले. हा बघ ना रुन दिला की दाखवतो. हे बघ, थांब दाखवतो, मी 0 पासून दाखवतो. पहिले 2 वाईट, हे पहिले 2 वाईट 0. ओके, हा तिसरा विकेट. बॉल 2 झाले. ओके, 2 दिले. दुसऱ्या ओव्हरचे लेग बाईज नाही धरले का? पहिल्या किती दिलेले? 30 धावा झाल्यात. 21 धावेची आवश्यकता आहे. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या 5 आपण धरत होतो त्या 6 धावा होत्या आणि त्यामुळे येथे पहिल्या ओव्हरमध्ये ज्या 5 लिहिल्या होत्या त्या 6 धावा होत्या आणि त्यामुळे एकूण 30 धावा झालेल्या आहेत. याची आपण दोघांनी नोंद घ्यायची, दोन्ही संघांनी त्याची नोंद घ्यायची. पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी आले आणि नाणेफेक झालेला आहे. दोन्ही संघांनी 11 खेळाडूंची नावं जी प्लेइंग 11 आहे ती या ठिकाणी पाठवलेली आहे. सेकंड मॅचचा जो प्लेइंग 11 आहे ती आलेली आहे. दोन्ही संघांचे आणि दोन्ही कॅप्टनचे खूप धन्यवाद. पुढच्या मॅचचं क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. टॉस जिंकणारा संघ नागाव यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला है. तो चलिए 6 गेंदे और 21 रनों की जरूरत है. मैच एक क्रूशियल मोड़ के ऊपर आता हुआ
एक अलग मोड़ के ऊपर आता हुआ, क्योंकि काफी महत्वपूर्ण मैच है। गेंदबाज के रूप में गेंदबाज जो है उसका नाम मालूम नहीं है। मेहुल आर्यकर, मेहुल आर्यकर गेंदबाज के रूप में आखिरी ओवर लेकर एक शॉर्ट सीरीज मडअप रखा हुआ काफी नजदीकी क्षेत्र में। पहली गेंद उसे उठा दिया था हवा में, मगर गेंद खाली क्षेत्र में जहां पे कोई फील्डर नहीं है वहां पे गई। सूरज ने गेंद को स्कोर लेग से आते हुए फील्ड किया, 1 रन मिलेगा। कुल मिलाकर स्कोर जा पहुंचा है 31 के ऊपर। जीतने के लिए चाहिए 5 गेंदे और 20 रनों की जरूरत है। स्पिन गेंदबाज देखिए, यहां से 3 स्पिन गेंदबाजी है। एक मेहुल आर्यकर आखिरी ओवर, दबाव का ओवर, प्रेशर का ओवर, कुशल ओवर, जहां पे 20 रन रोकने हैं। अब 5 गेंदे 20 रन 5 गेंदे। सामने बल्लेबाज जो खड़ा है स्ट्राइक एंड के ऊपर स्वरूप शार्दुल को आज हीरो बनने का मौका है। सीवर्धन से बिलोंग करते आज इस अलीबाग के मैदान के ऊपर हीरो बनने का मौका, मगर देखिए गेंद को घुमा दिया है, उंगली फेर दी है गेंद के ऊपर और लेग कटर गेंद की थी। गेंद को खेलना चाहते थे स्क्वायर लेग में, मगर देखिए विकेट गिरता हुआ। देखिए और एक बल्लेबाज वापस जाते हुए, जिस बल्लेबाज के ऊपर पूरी जिम्मेदारी थी वो बल्लेबाज यहां से विकेट कीपर के हाथों में कैच देकर वापस गया। शार्दुल 4 गेंदे 20 रनों की जरूरत है। यह मुकाबला पूरी तरह से फिसल चुका है। आखिरी बल्लेबाज अब शमिक आते हुए, शमिक के ऊपर 4 गेंदे और 20 रनों की जरूरत। 3 छक्के अगर लगते हैं 3 गेंद के ऊपर और 1 दुआ तो ये मैच जीत सकती है। गेंदबाज मेहुल हवा में उड़ा दिया, मगर गेंद सीधे लॉन्ग ऑन काउ कॉर्नर की तरफ जाती हुई हाथों में और एक विकेट बैक टू द पैविलियन। पूरी तरह से यहां से टीम रायगढ़ लिप जीत का परचम लहराने के लिए तैयार होते हुए, क्योंकि 3 गेंदे और 20 रनों की जरूरत है। यहां से श्रीश एंड तीर्था 11 अलीबाग कातलपाड़ा बैकफुट के ऊपर हर्ष मसूलकर जो नए बल्लेबाज अब स्ट्राइक एंड के ऊपर होंगे, जबकि जीतने के लिए चाहिए 20 रनों की जरूरत। आखिरी 3 गेंदे डाल चुका है गेंदबाज मेहुल आर्यकर। आगे निकलकर डांसिंग डाउन द विकेट खेलना चाहते थे, मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। औपचारिकता इस मैच की काफी रनों से, काफी मार्जिन से मैच जीतने का मौका बना है। इस बार गेंद को सीधे खेल दिया फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। लॉन्ग लेग बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई गेंद 4 रनों से जो पराजय जो ज्यादा रनों से हो सकता था वो थोड़ा सा कम होता हुआ, मगर पराजय निश्चित हो चुका है, क्योंकि एक ही गेंद और 16 रनों की जरूरत है। एक बड़े रनों से ये मुकाबला जीतने का मौका। पुढच्या मॅचसाठी आपण लगेच क्षेत्ररक्षण लावूया, कारण या मॅचला बराचसा वेळ झाला, जी अपेक्षा आपण केली नव्हती त्याच्यापेक्षा जास्त वेळ झालेला आहे। तो ये मैच यहां से खत्म होता हुआ 16 रनों से, यानी कि 15 रनों से मुकाबला जीत लिया या रायगढ़ लिप अलीबाग ने, यानी कि पराग खोप की टीम ने।